आज महेश आणि पल्लवीच्या लग्नाची पहिली रात्र होती. मोरपंखी रंगाच्या शालूमध्ये तर ती जणू आकाशातून उतरलेल्या अप्सरेसारखीच दिसत होती. डोक्यावर पदर घेऊन ती महेशची वाट पाहत बसली होती. त्यावेळी हजारो प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण झाले होते. कारण ती खूप गरीब कुटुंबातील मुलगी होती. परंतु महेश एका श्रीमंत कुटुंबातला मुलगा होता. माहित नाही कसं काय महेशच्या आईने पल्लवीला या घरची सून म्हणून पसंत केलं होतं. कदाचित त्यामागचं कारण पल्लवीचं अलौकिक सौंदर्य होतं किंवा तिचा साधेपणा, की महेशच्या आईने पहिल्या नजरेतच पल्लवीला तिच्या मुलासाठी पसंत केलं. आणि आज पल्लवी महेशची नवरी होऊन त्याची वाट पाहत बसली होती. खरं तर एका श्रीमंत घरात तिचं लग्न होईल याची तिने कधीच कल्पना देखील केली नव्हती. रात्रीचे 1 वाजण्यात आले होते. तेव्हा हलक्या चिडवण्याच्या आवाजासोबत महेश आतमध्ये आला होता. इतकी सुंदर मुलगी आपल्या आयुष्यात आल्यामुळे त्याचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. तो पल्लवीच्या जवळ येऊन बसला आणि चेहऱ्यावर हसू आणलं. पल्लवीने देखील त्याच्या हसण्याचं उत्तर हलकेच हसून दिलं. महेश अगदी हसतच पल्लवीच्या हातामध्ये पहिल्या रात्रीचा गिफ्ट म्हणून सोन्याची अंगठी घालत होता. पल्लवीला विश्वासच बसत नव्हता की तिचं नशीब असं देखील पलटू शकतं. जिची खोटी दागिने खरेदी करून घालण्याची ऐपत नव्हती, आज तिच्या हातामध्ये सोन्याची मौल्यवान अंगठी घातली जात होती. ती अविश्वासाने महेशकडे एकटक बघत होती. तेव्हाच महेशच्या आवाजाने ती एकदमच दचकली. महेश बोलत होता की हे बघ पल्लवी, तू माझ्या आईची पसंत आहेस, परंतु मला माहित आहे की तू लवकरच तुझ्या चांगल्या वागण्याने घरातल्या बाकीच्या व्यक्तींची मने देखील जिंकून घेशील. मी तुला वचन देतो की मी तुझ्यावर खूप प्रेम करेन आणि तुझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेईन. परंतु त्या बदल्यात मी तुला फक्त एकच सांगतो की माझ्या घरातल्यांची अगदी मनापासून सेवा कर आणि काळजी घे आणि माझ्या आई-बाबांना कधीही उलट उत्तर देऊ नकोस. त्यांचा नेहमी आदर कर. त्यांनी मोठ्या कष्टाने मला मोठं केलं आहे. महेशचं बोलणं ऐकून पल्लवीने चेहऱ्यावर हसू आणलं. महेशच्या या बोलण्यावर तिचा काहीही आक्षेप नव्हता. तिने तर तसंही महेशच्या घरातल्या सगळ्या लोकांना मनापासून आपलं मानलं होतं. लग्नाचा पुढचा दिवस खूपच आनंदात गेला होता. महेश सगळ्यांसमोर पल्लवीच्या सौंदर्याचं कौतुक करत होता. तर पल्लवी देखील तिचं नशीब असं अचानक पलटल्यामुळे हैराण देखील होती आणि खुश देखील होती. तिचे लग्नानंतरचे काही दिवस तर अगदी आनंदात गेले होते. मग महेशचा नोकरीवर परत रुजू होण्याचा दिवस आला. तो परदेशात काम करत होता आणि लग्नाच्या सुट्टीसाठी भारतात परत आला होता. महेशच्या जाण्याच्या विचाराने पल्लवीचे मन खूपच अस्वस्थ झाले होते. परंतु तिने मनावर दगड ठेवलं. तिने विचार केला की महेश निघून गेला तर काय झालं? शेवटी हे सगळे देखील माझ्या आपलेच आहेत. महेशच्या आईचं वागणं पल्लवीसोबत खूप चांगलं होतं. ती तिच्यासोबत खूप प्रेमाने वागायची. परंतु पल्लवीला एक गोष्ट समजत नव्हती की जेव्हा कधी महेश आसपास नसायचा, तेव्हा तिची सासू तिला बोचणाऱ्या नजरेने निरखून का पाहत असायची. पल्लवीला वाटलं की कदाचित हा तिचाच काहीतरी गैरसमज आहे. महेश पल्लवीसोबत काही वेळ घालवून परदेशात निघून गेला आणि ती तिच्या दुःखी मनाने अगदीच एकटी राहिली. परंतु तिला माहीत नव्हतं की तिच्या आयुष्यात आता कोणतं संकट येणार आहे. महेशच्या लहान बहिणीचं माधुरीचं लग्न ठरलं होतं आणि मग रोजच्या रोज तिच्या सासरचे पल्लवीच्या घरी यायचे. आज महेश गेल्यानंतर ते पहिल्यांदाच येणार होते. सकाळी पल्लवी तिच्या खोलीमध्ये झोपली होती. तेव्हा अचानक मोठ्या आवाजाने दरवाजा उघडला आणि तिच्या सासूचा दमदार आवाज तिच्या कानांवर पडला की उठा महाराणी सरकार, अजून कधीपर्यंत झोपायचं आहे? पूर्ण दिवस फक्त अंथरुणावर पडून राहणार आहेस का? माधुरीच्या सासरचे येत आहेत. उठ आणि त्यांच्यासाठी काहीतरी खाण्यापिण्याचा बंदोबस्त कर. माझ्या मुलाला तर पळून लावलं आहेस. आता आम्हा बिचाऱ्यांना तर कसं बसं जगायचं आहे, बरोबर ना? चल मग ये लवकर किचनमध्ये. पल्लवीने अगदीच हैराणीने उठून पाहिलं. ती सासूच्या त्या वागण्यावर अगदीच हैराण झाली होती. परंतु ती काहीच म्हणाली नाही. शांतपणे आवरून किचनमध्ये आली. आता सकाळचे 7 वाजले होते. सासूने तिला संपूर्ण कुटुंबासाठी नाश्ता तयार करण्याची ऑर्डर दिली. जी शांतपणे नाश्ता बनवू लागली. सर्व घरातले तर अजूनही अगदी आरामात झोपले होते. तिने सर्वांसाठी पराठे बनवले आणि चहा बनवला आणि मग जाऊन पाहिलं तर अजूनपर्यंत सगळेजण झोपले होते. तिने पुढे जाऊन तिच्या नंदेला हलवलं. उठा माधुरी ताई, उठून नाश्ता करा. मी नाश्ता बनवला आहे. माधुरी जी गाढ झोपेत होती तिने पल्लवीचा हात अगदीच झटकून दिला. बोलू लागली की नाश्ता बनवला आहेस तर काही उपकार केले नाहीस. उठल्यानंतर करू नाश्ता. आता डोकं खाऊ नकोस आणि मला झोपू दे.
पल्लवी शर्मेने अगदीच गप्प बसली आणि शांतपणे त्यांच्या खोलीतून बाहेर निघाली. तिने तिच्या सासूला शोधण्याचा प्रयत्न केला आणि हे पाहून तिला आश्चर्य वाटलं की सासू देखील एसीवाल्या खोलीमध्ये अगदी आरामात झोपली होती. ती शांतपणे हॉलमध्ये येऊन बसली. घरातले सगळेजण जवळपास 10 वाजता उठले. तेव्हा पल्लवीने शांतपणे सर्वांना नाश्ता दिला. तिच्या नणंदबाईंनी जेव्हा पराठे खायला सुरुवात केली, तेव्हा तोंड वाकडं करत बोलू लागली की आई, हे काय आहे? पराठे तर अगदीच थंड आहेत. तेव्हा पल्लवीचे सासरे म्हणाले की सुनबाई, मला तर ताजा गरम गरम पराठा बनवून दे. माझ्याकडून हा थंड पराठा खाल्ला जाणार नाही. एक एक करून सर्वांनी ऑर्डर द्यायला सुरुवात केली. पल्लवी शांतपणे उभी राहिली आणि सर्वांसाठी पुन्हा नाश्ता बनवू लागली. सर्व डायनिंग टेबलवर बसून आरडाओरडा करत राहिले, परंतु कोणीही उठून तिच्या मदतीसाठी आलं नव्हतं. घरामध्ये पल्लवीला पकडून एकूण 10 माणसं होती. महेशची मोठी बहीण विवाहित होती आणि ती देखील तिच्या 3 मुलांसोबत माहेरीच राहत होती. तिचा नवरा देखील बाहेरच्या देशात काम करत होता. महेशचे काका काकू देखील त्याच घरात राहत होते. इतक्या सगळ्या लोकांचं काम पल्लवीच्या डोक्यावर आलं होतं. त्यापैकी कोणीही उठून मदत करण्यासाठी तयार नव्हतं. पल्लवी हैराण होती की ती येण्यापूर्वी घरातलं काम कोण करत होतं. साफसफाईसाठी एक कामवाली यायची, परंतु जसं पल्लवीने घरातली जबाबदारी स्वतःच्या हातात घेतली, सासूने त्या कामवालीला कामावरून काढून टाकलं आणि ते काम देखील पल्लवीकडूनच करून घेऊ लागली. पल्लवी पहाटे लवकर उठायची, मग साफसफाई करायची, नाश्ता बनवायची, दुपारचं जेवण बनवायची, कपडे धुवायची. इतकंच काय, तर तिचा पूर्ण दिवस घरातली काम करण्यातच निघून जायचा. उन्हाळ्याचे दिवस होते. स्वयंपाकघरात गॅससमोर उभं राहून ती सर्वांसाठी त्यांच्या आवडीचं जेवण बनवायची आणि बाकी सर्वजण एसी रूममध्ये झोपून फक्त पल्लवीला ऑर्डर द्यायची. ती जेवण बनवून बेहाल व्हायची आणि मग सर्वांना जाऊन सांगायची की जेवण तयार आहे. सर्वजण जणू काय तिच्यावर उपकार करत आहे असं दाखवून एसी खोलीमधून बाहेर पडायचे आणि डायनिंग टेबलवर बसून जेवण करायचे. जेवताना देखील खूप वेळा पल्लवीला उठवायचे आणि ती प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करायची. जेवण झाल्यानंतर सगळी भांडे तिथेच डायनिंग टेबलवर सोडून सगळेजण पुन्हा एकदा एसी मधल्या खोलीमध्ये जायचे. कोणी चित्रपट पाहायचा, तर कोणी आपापसात गप्पा गोष्टी करायचा, तर कोणी पुन्हा झोपून जायचं. पल्लवी पुन्हा उष्टी खरकटी भांडी धुवायची. त्याच दिवसांमध्ये पल्लवीची तब्येत खूपच खराब राहू लागली. सकाळी उठायची तेव्हा तिला मळमळल्यासारखं व्हायचं. मळमळल्यामुळे तिची खूप वाईट अवस्था व्हायची. किचनमध्ये काम करताना अनेक वेळा ती उलट्या करायची. सासूच्या नजरेला समजलं होतं की प्रकरण काहीतरी वेगळंच आहे, परंतु तिने पल्लवीसमोर त्याचा उल्लेख देखील केला नाही. एके दिवशी पल्लवीची आई योगायोगाने तिला भेटायला आली. तेव्हा पल्लवीने तिच्या त्या बिघडलेल्या प्रकृतीबद्दल सांगितलं. पल्लवीची आई लगेचच तिला घेऊन जवळच्या लेडी डॉक्टरांकडे गेली. लेडी डॉक्टरने पल्लवीला तपासलं तेव्हा आनंदाची बातमी सांगितली की पल्लवी गरोदर आहे. हे ऐकून पल्लवी अगदीच हैराण झाली. इतका मोठा आनंद तिच्या आयुष्यात आला होता, परंतु तिला समजलंच नाही. त्याच आनंदात ती घरी आली. डॉक्टरने आराम करायला आणि खाण्यापिण्याचा सल्ला दिला होता, कारण की पल्लवीमध्ये रक्ताची खूपच कमतरता होती. पल्लवीची आई पल्लवीला घरी घेऊन आली आणि तिने पल्लवीच्या सासूला सांगितलं की पल्लवी गरोदर आहे आणि डॉक्टरने तिला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे चांगलं हेच आहे की तुम्ही एखादी कामवाली घरात ठेवा. तेव्हा पल्लवीच्या सासूने अगदीच अपार आनंद झाल्याचं व्यक्त केलं आणि बोलू लागली की हो हो ताई, ही तर माझ्या मुलीसारखीच आहे. मग भले मी या अवस्थेत तिच्याकडून काम कसं करून घेईन. मी आजच एखाद्या कामवालीचा बंदोबस्त करते. मग पल्लवीची आई निघून गेली. पल्लवी जशी पाठीला आराम देण्यासाठी बेडवर पडली, तशी तिची सासू लगेचच खोलीत आली आणि बोलू लागली की पल्लवी, काही पाहुणे आले आहेत. उठ आणि त्यांच्यासाठी चहाचा बंदोबस्त कर आणि जास्त झोपण्याची गरज नाही. या अवस्थेत काम करणं तुझ्या आरोग्यासाठी चांगलं आहे. मी देखील अगदी लोकांनी भरलेल्या घरात राहून 4 मुलांना जन्माला घातलं आहे. तू काही अनोखं मूल जन्माला घालत नाहीस की ज्यामुळे अगदीच अंथरुणावर पडून राहशील. पल्लवी हैराणीने त्यांच्याकडे पाहत राहिली, परंतु काहीच बोलली नाही आणि शांतपणे उठून पाहुण्यांसाठी चहाची व्यवस्था करू लागली. ती गरोदर आहे या बातमीने घरातल्यांना काहीच फरक पडला नव्हता. त्यांना तर काम करण्यासाठी कामवाली पाहिजे होती. त्यामुळेच त्यांनी गरीब घरातील मुलगी सून म्हणून आणली होती. पल्लवीची तब्येत खराब असून देखील ती पूर्ण दिवस काम करत राहायची. शेवटी तिच्या हिंमतीने उत्तर दिलं. त्या रात्री जेव्हा महेशचा फोन आला, तेव्हा तिने प्रयत्न केला की त्याला सांगावं की घरातल्या कामांमुळे तिला खूप त्रास होत आहे. परंतु जसं तिने महेशला हे सांगितलं की तुझ्या बहिणी किचनमध्ये मला अजिबात मदत करत नाही, तेव्हा महेश अचानकच रागावला. बोलू लागला की मी इतका दूर बसून तुम्हा सर्वांसाठी रात्रंदिवस काम करत आहे
आणि तुम्ही लोक आहात की घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी मला सांगून सांगून टेन्शन देतात. माझ्या बहिणी आज आहेत, उद्या त्या त्यांच्या सासरी निघून जातील. जर तू थोडंसं काम केलंस तर यामध्ये वाईट काय आहे? महेशच्या बोलण्यावर पल्लवी अगदीच हक्काबक्का झाली. ज्याला तो थोडं काम बोलत होता त्या कामामुळे ती सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत व्यस्त राहायची. तिला समजलं की महेशकडे तक्रार करून काहीच उपयोग नाही. सासूचं आणि नंदेचं वागणं दिवसेंदिवस वाईटाहून वाईट होत चाललं होतं. त्या पल्लवीला एखाद्या मोलकरणीप्रमाणे वागणूक द्यायच्या. पल्लवीला आता समजलं होतं की या लोकांनी एका गरीब कुटुंबातल्या मुलीशी लग्न का केलं होतं. त्यांना फक्त घरातल्या कामासाठी एक कामवाली पाहिजे होती. पल्लवी कपडे धुण्यासाठी बसायची तेव्हा दुपारची संध्याकाळ व्हायची. ती कपडे धुवून झाल्यानंतर पूर्णपणे थकून जायची. तेव्हा रूममध्ये जाऊन बसायची. परंतु तेव्हा सासूला आठवायचं की जेवण तर कोणीही बनवलं नाही. ती पल्लवीला 2 मिनिटं देखील बसू देत नव्हती आणि किचनमध्ये पाठवायची. रात्री थकून जेव्हा ती तिच्या खोलीत जायची तेव्हा तिच्या प्रत्येक सांध्यांमध्ये तिला दुखणं जाणवायचं. त्या दरम्यानच तिला लक्षात राहत नव्हतं की ती महेशसोबत बोललीच नाही. फोन पाहायची तेव्हा महेशचे अनेक मिस कॉल आलेले असायचे. ती त्याला कॉल बॅक करायची तेव्हा तो पल्लवीवर खूपच रागवायचा. बोलायचा की तू काय करत असतेस दिवसभर? तुझ्याजवळ इतका देखील वेळ नाही का की तू 2 मिनिटं माझ्यासोबत बोलू शकशील? मी तुझ्या आरामासाठीच इथे परदेशात कष्ट करत आहे. परंतु असं वाटतंय की तुला माझ्यामध्ये काही रसच नाही. तो अगदीच रागाने पल्लवीला नको नको ते ऐकवायचा. पल्लवी तर दोन्हीकडून अडकली होती. नवऱ्यासोबत वेळ न घालवल्यामुळे त्या दोघांमध्ये आता दुरावा निर्माण होत होता आणि त्याच दुराव्याचा तिची सासू खूप फायदा उचलायची. ती महेशला सतत फोन करून खोट्या नाट्या गोष्टी सांगून त्याला पल्लवी विरुद्ध भडकवायची आणि महेशला देखील आईच्या त्या गोष्टी खऱ्या वाटायच्या. तो एक सभ्य मुलगा होता. पल्लवीला यावरून काही बोलत तर नव्हता, परंतु त्याच्या मनामध्ये पल्लवीबद्दल राग निर्माण होत होता. एके दिवशी पल्लवीची सासू हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होती. जेव्हा बाहेरून त्यांची धाकटी मुलगी माधुरी आतमध्ये आली, तिच्या हातामध्ये लाईट बिल होतं आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला होता. ती म्हणाली, आई हे बघ, पूर्ण 60,000 रुपये बिल आलं आहे लाईटचं. जर दादाला समजलं तर तो खूपच रागवेल. त्याने जाताना सांगितलं होतं की त्याला व्यवसायासाठी पैसे जमा करायचे आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा खर्च थोडा कमी करत जा. माधुरीच्या बोलण्यावर आईला खूप मोठा धक्का बसला आणि बिल तिच्या हातातून घेऊन पाहू लागली. मग काय विचार करत तिच्या चेहऱ्यावर अचानक हसू उमटले. तिने माधुरीकडे पाहिलं आणि बोलू लागली की जरा महेशला फोन तर लावून दे. माधुरीने अगदी न समजल्याच्या अंदाजाने मोबाईल काढून महेशला फोन लावला. जेव्हा महेशने फोन रिसीव्ह केला तेव्हा आईने बोलणं सुरू केलं. बाई ग, माझा निरागस मुलगा परदेशात रात्रंदिवस काम करून पैसे कमवत आहे. परंतु बेटा, तुझ्या मेहनतीचा काहीच उपयोग नाही. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ कर. मी यामुळे गरीब कुटुंबातल्या मुलीसोबत तुझं लग्न लावून दिलं की जेणेकरून ती एक एक पैशांची कदर करेल. परंतु पल्लवी तर बोलत असताना आईने हसून माधुरीला पाहिलं आणि बोलू लागली की काय करणार बेटा, पूर्ण दिवसभर ती एसी लावून खोलीमध्ये पडून असते. जर मी काही बोलले तर रडू लागते की मी गरोदर आहे, माझ्याकडून काहीही काम होत नाही आणि गरम देखील खूप होत आहे. तिच्या त्या अवस्थेमुळे मी देखील तिला काही बोलत नाही. परंतु हकीकत तर ही आहे की दिवस रात्र एसी लावल्यामुळे लाईट बिल 60,000 रुपये आलं आहे. तुझ्या वडिलांकडे तर एवढे पैसे नाहीत. तुलाच आता पैसे पाठवावे लागतील. बिलाची रक्कम ऐकून महेशला खूप मोठा धक्का बसला. परंतु तो आता काय करू शकत होता. त्याने आईला दिलासा दिला की मी बिलाचे पैसे पाठवून देईन. महेशच्या मनात पल्लवी विरुद्ध एक ठिणगी पेटली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पल्लवीशिवाय बाकीचे सगळेजण झोपले होते तेव्हा नंदेचे सासरचे लोक येऊन पोचले. पल्लवीने जाऊन सर्वांना उठवलं तेव्हा सुजलेल्या डोळ्यांनी सर्वजण जागे तर झाले, परंतु सगळ्यांचाच मूड खूप खराब होता. माधुरीच्या सासरच्या लोकांची इच्छा होती की त्यांना हलवा पुरीचा नाश्ता दिला जावा. बिचारा पल्लवीवरच ते संकट कोसळलं. जेव्हा सासूने तिला हुकूम दिला की बाकीची सगळी कामं सोड, पहिले माधुरीच्या सासऱ्यांच्या लोकांसाठी स्वादिष्ट हलवा पुरी बनव. त्या दिवशी पल्लवीला सकाळपासूनच चक्कर येत होती, परंतु ती शांतपणे किचनमध्ये जाऊन उभी राहिली आणि पुरी बनवायला सुरुवात केली. खूप जास्त गरम होत होतं आणि तिच्या शरीरातून घाम गळत होता. तेव्हा माहीत नाही अचानक तिला काय झालं. एकदमच तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. धडम असा आवाज ऐकून हॉलमध्ये बसलेले सगळे लोक किचनकडे धावले. तिथे पल्लवी जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तिच्या आजूबाजूला रक्ताचं एक तळं साचलं होतं. पल्लवीच्या सासूचं तर अवसानच गळून पडलं होतं. तिला आता समजून चुकलं होतं की जेव्हा महेशला हे समजेल
की त्याचं मूल जन्माला येण्यापूर्वी मेला आहे, तेव्हा तो खूपच चिडेल. त्यांना पल्लवीला दवाखान्यात नेण्यापेक्षा त्यांचं आता खोटं पकडलं जाईल याची भीती जास्त होती. मग माधुरीच्या सासूने गोंधळ घालून पल्लवीला दवाखान्यात पोहोचवलं. जेव्हा तिचे डोळे उघडले आणि तिला समजलं की तिचं मूल या जगात येण्यापूर्वीच निघून गेलं आहे, तेव्हा तिच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. परंतु तिला हे माहीत नव्हतं की तिच्या विरुद्ध अजून एक कट तयार केला गेला आहे. त्याच संध्याकाळी सासू तिला दवाखान्यातून घरी घेऊन आली. पल्लवीच्या माहेरचे जेव्हा आले तेव्हा पल्लवीने त्यांना खोटं सांगितलं की जिन्यावरून खाली पडले, त्यामुळेच हे सर्व झालं आहे. हे सगळं सांगताना तिचे डोळे सारखे सारखे अश्रूंनी भरत होते. माहेरचे लोक निघून गेली होती आणि पल्लवीच्या सासूने कोणत्याही गोष्टीची जाण न ठेवता पुन्हा एकदा तिला चहा बनवण्याचा हुकूम सोडला. पल्लवीला प्रचंड वेदना होत होत्या, परंतु तरी देखील ती हिंमत करून उठली आणि किचनमध्ये जाऊन उभी राहिली. तिला माहित होतं की तिला त्या घरामध्ये काहीच दर्जा नाही. तिचा नवरा तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आणि इथे जी लोक होती त्यांना सुनबाई नाही तर एक कामवाली पाहिजे होती. पल्लवीच्या सासूने महेशला फोन करून सांगितलं होतं की पल्लवीला सध्या तरी हे मूल नकोय, त्यामुळे जाऊन ती अबॉर्शन करून आली आहे. हे ऐकून महेशचं रक्त उसळलं. त्याचं मन झालं की आत्ताच या वेळेला जाऊन पल्लवीचा जीव घ्यावा. त्याने काही न बोलता फोन कट केला. पल्लवीची सासू अगदी निर्धास्त झाली की महेशला खरं काय आहे हे समजलं नाही. परंतु दुसरीकडे महेशने त्याच दिवशी त्याचं तिकीट काढलं. सर्व कामं सोडून तो दुसऱ्या दिवशी भारतात येऊन पोचला. त्याचा उद्देश होता की जाताच पल्लवीला घटस्फोट देऊन तिला स्वतःच्या आयुष्यातून काढून टाकेल. कोणालाही न कळवता रखरखत्या उन्हामध्ये जेव्हा तो घराचा दरवाजा उघडून आतमध्ये आला, तेव्हा जेवणाचा खमंग वास त्याला आला होता. इतक्या रखरखत्या उन्हात देखील माझी बिचारी आई किचनमध्ये काम करत आहे आणि पल्लवी आत एसी मध्ये आराम करत असेल. ती या लायकीचीच नाही की तिला माझ्या आयुष्यात ठेवावं. आजच तिला घटस्फोट देऊन हाकलून लावीन. ज्या बाईला माझ्या कुटुंबाचा मान ठेवायचा नाही, तिला माझ्या आयुष्यात राहण्याचा कोणताच अधिकार नाही. खूप जास्त रागामध्ये हा विचार करून जेव्हा महेश किचनमध्ये गेला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. समोरच पल्लवी उभी राहून जेवण बनवत होती. तिने दोन्ही शेगडीवर मोठमोठे भांडे ठेवले होते. तिचा पूर्ण ड्रेस घामाने भिजला होता. त्याला आठवलं की आईने त्याला सांगितलं होतं की कालच पल्लवीने तिचं अबॉर्शन करून घेतलं आहे. स्वतःच्या मर्जीने अबॉर्शन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती किचनमध्ये उभी राहून काम कसं काय करू शकते. ती पुन्हा पुन्हा तिच्या कमरेवर हात ठेवत होती. जणू काय तिला खूप वेदना होत आहेत, तर कधी कपाळावरचा घाम पुसायची. महेशला काहीतरी गडबड आहे याची जाणीव झाली होती. म्हणूनच तो खूप हुशारीने काही आवाज न करता घराच्या आतमध्ये शिरला. आतमध्ये पूर्ण घरात शांतता होती. इकडे तिकडे पाहत तो पुढे सरकत होता. घरातल्या मोठ्या खोलीमध्ये 2 टनचा एसी लावला होता. महेशने हळूच खोलीचा दरवाजा उघडला. आतमध्ये मंद प्रकाश होता. घरातली इतर सगळी माणसं त्या मोठ्या खोलीमध्ये झोपली होती. तेव्हा पल्लवीच्या सासूला वाटलं की पल्लवी दार उघडून आतमध्ये आली आहे. तिने मागे न वळता जोरात आवाज दिला, आलीस महाराणी, जेवण बनव. किती वेळा सांगितलं आहे की जेव्हा जेवण तयार होईल तेव्हाच येऊन आवाज द्यायचा. माझ्या मुलींची झोप खराब होते, परंतु तू आहेस की ऐकतच नाही. जर मी काही बोलले तर तू लगेच गोंधळ घालशील की कालच माझा गर्भपात झाला आहे आणि आज सासूने कामाला पण लावलं. तर बाई, आज ऐकच. तुला लग्न करून यासाठीच घेऊन आली आहे की तुझ्याकडून घरातली कामं करून घेऊ शकेल. नाहीतर मला तुझ्यासारख्या गरीब मुलीची काहीच गरज नव्हती. माझ्या मुलासाठी एकापेक्षा एक चांगल्या घरातल्या मुलींची स्थळे हजर होती. आता जा आणि जाऊन जेवण बनव आणि त्यानंतर घरातली साफसफाई देखील कर. कमीत कमी 3-4 पदार्थ तरी बनव. मागच्या वेळेप्रमाणे 2 पदार्थ बनवून समोर ठेवू नकोस. एवढं बोलून पल्लवीची सासू पुन्हा झोपून गेली. तर बाहेर उभ्या असलेल्या महेशच्या डोक्यावर मोठं आभाळच कोसळलं होतं. महेशने नजर फिरवली की घरातले इतर सगळे सदस्य अगदी आरामात झोपलेले होते. फक्त एक पल्लवी होती जी इतक्या गरमीत किचनमध्ये त्या सर्वांसाठी जेवण तयार करत होती. त्याला समजत होतं की त्याच्या गैरहजेरीमध्ये त्याच्या बायकोसोबत कसं वागलं जातं. त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. तो शांतपणे किचनमध्ये गेला. पल्लवी अजूनपर्यंत जेवणच बनवत होती. ती घामाने भिजलेली होती आणि हळूहळू सुस्कारे देखील सोडत होती. कालच तिचा गर्भपात झाला होता आणि आज ती 10-12 लोकांसाठी जेवण बनवत होती. महेशचं मन त्या अत्याचारामुळे अगदी सुन्न झालं होतं. त्याने पल्लवीला आवाज दिला. ती आश्चर्याने मागे वळाली. तिचे डोळे अश्रूंनी भिजलेले होते. महेशने तिच्यासमोर हात जोडले आणि बोलू लागले,
मला माफ कर पल्लवी, माझ्या डोळ्यांवर बांधलेली पट्टी उतरली आहे. चल तुझं सगळं सामान पॅक कर. तू आता इथे राहणार नाहीस. मी आज आणि आत्ताच तुला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. तिचे अश्रू साफ करत महेश हे सर्व बोलत होता. तेव्हा पल्लवी त्याला मिठी मारून हुंदके देत रडू लागली. तर मित्रांनो, आता तुम्हीच सांगा, महेशने पल्लवीला त्याच्यासोबत परदेशात घेऊन जाण्याचा जो निर्णय घेतला तो योग्य होता की अयोग्य? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.